महोत्सवी वर्षात रुग्णसेवा करणारे देवदूत डॉक्टर प्रकाश कल्याणी. सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत नाव म्हणजे कल्याणी परिवाराचे होय. त्यांच्या घराण्यातच रुग्णसेवेचा वारसा लाभला आहे. या परिवारातील डॉक्टर प्रकाश कल्याणी हे सध्या रुग्णसेवा बजावित आहेत. त्यांचे आजोबा वैद्य मुरगेप्पा कल्याणी व वडील प्रभाकर कल्याणी यांनी समाजहिताची रुग्णसेवा केली. डॉक्टर प्रकाश कल्याणी यांच्या दोन्ही कन्या पृथा व पूर्वा कल्याणी या तसेच त्यांच्या धर्मपत्नी परिणीता कल्याणी या सुद्धा वैद्यकीय सेवेत आहेत. डॉक्टर प्रभाकर कल्याणी हे 1951 पासून कन्ना चौक जोडभावी पेठ येथील कैलासवासी डॉक्टर PM कल्याणी क्लिनिक आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार केंद्राद्वारे रुग्णांवर औषधोपचार करीत होते. गेल्या 40 वर्षांपासून डॉक्टर प्रकाश कल्याणी यांची तन मन धनाने अखंडपणे रुग्णसेवा सुरू आहे. जुन्या पिढीतील नामवंत डॉक्टर अशी त्यांची समाजात ओळख आहे. आजही त्यांच्या मुख्य बाजारपेठेतील 15 छोट्याशा दवाखान्यात रुग्णांची उपचारासाठी वर्दळ असते. दवाखान्यात जुन्या काळातील साहित्य आधुनिकतेला लाजविणारे असे आहे. येथे अत्याधुनिक पद्धतीने उपचार होतात. इंग्लंडमधील ब्लड प्रेशर तपासणी यंत्र आजही सुस्थितीत काम देत आहे. जुने कंपाऊंडिंग विभाग अद्ययावत असून विविध औषधांनी सुसज्ज आहे. त्यांच्या परिवारातील सर्वांची नावे प या अद्याक्षरापासून सुरू होतात. हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. जुन्या काळातील बेल आजही चांगल्या स्थितीत सुरू आहे. माझ्या वडिलांनी काकांच्या सहकार्याने वैद्यकीय क्षेत्रात नाव कमाविले. राम लक्ष्मण अशी त्यांची समाजात ओळख निर्माण झाली होती, अशी माहिती डॉक्टर प्रकाश कल्याणी यांनी दिली. कन्ना चौकात मी दवाखाना सुरू केला मोठ्या भावाच्या मदतीने. त्यांचे मोठे भाऊ म्हणजे हे दोघे राम लक्ष्मणासारखे होते. त्यामुळे दवाखाना सुरू करताना त्यांच्या मोठ्या भावांनी खूप मदत केली. त्यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. आणि दवाखाना सुरू केल्यावर काही दिवसातच भरारीच घेतली प्रचंड. म्हणजे वडिलांना जेवायला वेळ मिळेना. आणि त्यानंतर पुढे आमचं शिक्षण वगैरे होतं. माझं LKG to डिग्री सर्व सोलापुरातच झालेलं आहे. 1981 ला BMS ला ऍडमिशन घेतलं आणि कॉलेज संपल्यावर किंवा राहिलेल्या इतर वेळेत मी वडिलांच्या हाताखालीच काम करत होतो. पुरस्काराची अपेक्षा न बाळगता कल्याणी हे रुग्णसेवेला प्राधान्य देतात. कोरोना काळातही त्यांनी सामाजिक दायित्वातून रुग्णसेवा केली. कोरोनासारखी परिस्थिती जीवनात प्रथमच त्यांनी पाहिली. आम्ही लहानपणापासूनच डॉक्टर प्रकाश कल्याणी यांच्याकडे औषधोपचार करतो. ते आपुलकीतून घरच्यासारखी रुग्णसेवा करतात, अशी भावना ऐश्वर्या खमितकर यांनी व्यक्त केली. काही होईल आणि सलाईन म्हणा सगळं म्हणा कमी रक्कम मध्ये करून देतात. तिथं डॉक्टर खूप छान डॉक्टर आहेत. आधीपासूनच आता लहानपणापासूनच मी इथं येत आहे. आता लग्न होऊन पण खूप 1 वर्ष झालं तरी पण मला बरं वाटलं नाही. तरी पण मी इकडे येऊन या डॉक्टरांकडूनच सगळं जे काय आहे ते सगळं प्रॉब्लेम सांगून तपासून इकडनंच घेऊन जातो. आम्हाला सगळे फॅमिली इथंच येतो आणि ह्याच डॉक्टरांचं आम्हाला खूप सवय लागलेली आहे. आणि दुसऱ्या दवाखान्यात गेलं तरी पण आम्हाला ते गोळ्या लागू होत नाही. तिथल्याच डॉक्टरांचे गोळ्या लागू होतात आम्हाला. डॉक्टर कल्याणी हे गोरगरिबांना सवलतीत औषधोपचार करतात. कोणालाही पैशाविना परत पाठवित नाहीत. हा त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण मानवतावादी दृष्टिकोन असतो. ते वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षित असून सर्व रोगांवर उपचार करतात. डॉक्टरांना सवलती नसल्याची खंत व्यक्त करीत जीवनात अर्थसाठा केल्यास रुग्णांचा दृष्टिकोन बदलतो, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. आपण 40 वर्षांपासून डॉक्टर कल्याणी यांच्याकडे उपचार घेत असून ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, अशी प्रतिक्रिया अनिल छत्रबंद यांनी दिली. 40 वर्षापासून येत आहे. माझे वडील पण या दवाखान्यात होते. आता मी पण येतो इथं. डॉक्टर साहेबांचे वडील पण इथं होते. त्यामुळे माझे फॅमिली डॉक्टर आहेत. अल्प पैशामध्ये चांगला इलाज इथं केला जात आहे. लॉकडाऊन मध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरून आलं तर
तिथं जागा मिळत नव्हतं. ऍडमिट होण्यासाठी एकतर लोकांची शिफारस, मोठ्या लोकांची शिफारस असेल किंवा पैशाची जास्त मागणी असेल, हे असताना लॉकडाऊन मध्ये जवळजवळ सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत आणि संध्याकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंत डॉक्टर मरणाच्या भीती असताना पण त्यांनी दवाखाना चालवले. खूप गर्दी होते. डॉक्टर साहेब खरंच खूप चांगले आहेत. गणपत बुलबुले हे गत 10 वर्षांपासून कंपाऊंडर म्हणून डॉक्टरांना साथ देत आहेत. मूळ कर्नाटकातील असणारे कल्याणी परिवाराने रुग्णसेवेत हिमशिखर गाठले आहे. आपण आज BAMS झाल्यावर खूपच आनंद झाला. रुग्णसेवेत समाधानी असून जीवनाच्या शेवटपर्यंत रुग्णसेवेला वाहून घेणार आहोत असा ठाम विश्वास डॉक्टर प्रकाश कल्याणी यांनी व्यक्त केला. असं चालत किंवा रिक्षात आलेला पेशंट हसत खेळत जातो बाहेर, यातच आमचे समाधान आहे. आणि बऱ्याच वेळेला वाईट अनुभव सुद्धा आलेले आहेत. विनाकारण काही समाजातील लोकांनी इथे येऊन खूपच नाहक त्रास दिला आणि नाहक त्रास देऊन कंप्लेंट पोलीस तक्रार केल्यावर माझ्यावरच अॅट्रॉसिटी दाखल केली. त्यावेळी निमा संघटनेने खूप मदत केली. खोललं तर आजकाल स्टाफ मेंटेनन्स, जागा, बाकी इतर बँकेचा बोजा, लोनचे हप्ते, हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि एवढं सर्व करून लोकांची साथ मिळेल याची गॅरंटी नाही. घरात 4-4 डॉक्टर हा नाही होत नाही, अवघड काम आहे ते. आणि हॉस्पिटल काढल्यावर डॉक्टरांची प्रवृत्ती बदलते. त्या हॉस्पिटलचे हप्ते मी कसे भरू, महिन्याचा हप्ता एवढा, तर रोजचा हप्ता किती, तर रोजचा हप्ता मी कसा गोळा करू, इकडे डॉक्टरांची प्रवृत्ती लागते. डॉक्टरीच्या वैद्यकीय सेवेत चांगले वाईट अनुभव आले तरीही रुग्णसेवेत कार्यरत राहणारे डॉक्टर प्रकाश कल्याणी यांच्यासारखा देवदूत समाजात होणार नाही. रुग्णांना अविरत सेवा देणारे आणि आपले सर्व कौशल्य पणास लावून त्यांच्यावर यशस्वी उपचार करणारे डॉक्टर प्रकाश कल्याणी यांच्या पुढील कारकिर्दीस अन्वी न्यूज चॅनल सोलापूर यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.